वेलकम टू राजकुमार बांदल्स अकॅडमी. मी राजकुमार बांदल. तर आपलं हे होकॅबचं फर्स्ट लेक्चर आहे. आता या लेक्चर विषयी आणि पूर्ण होकॅब विषयी तर आपण या लेक्चर मध्ये काय करणार होतं किंवा या सिरीज मध्ये काय करणार होतं, ज्या पूर्ण होकॅब होता मग त्यामध्ये काय येतं त्या पिक्टोरियल फॉर्म मध्ये पाहणार होतं. आता पिक्टोरियल फॉर्म म्हणजेच काय की एक छोटासा व्हिडिओ असेल किंवा एक इमेज असेल किंवा फोटो असेल, जेणेकरून तुमच्या काय होईल तो जो होकॅब आहे, तो जो वर्ड आहे तो तुमच्या काय होईल पटकन लक्षात राहील. आणि त्यामुळे आपण पिक्टोरियल फॉर्म मध्ये पूर्ण होकॅब काय करणार होतं, पूर्ण लेक्चर रेकॉर्ड करणार होतं. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण न्यू होकॅब घेणार होतं आणि त्यानंतर PYQ होकॅब म्हणजेच MPSC ला प्रिव्हियस इयरला विचारलेले पूर्ण होकॅब कव्हर करणार होतं, प्लस सरळ सेवाला विचारलेले सर्व होकॅब जे येतं ते आपण काय करणार होतं या सिरीज मध्ये कंप्लीट करणार होतं. तर आपण सुरुवात करू. तर बघा, राज्यसेवा 2022 जी 31 जानेवारी 2023 ला झालेली आहे, त्याच्यामध्ये पॅटर्न थोडासा बदलला होता. ऍक्च्युली पॅटर्न बदलला म्हणजे काय केलं होतं की त्यांनी जे वर्ड ऑफन कन्फ्युज होतं यांच्या मॅच द पेअर दिल्या होत्या. म्हणजे पूर्वी काय करायचं आयोग की वर्ड ऑफन कन्फ्युज एक सेंटेन्स एक घ्यायचा आणि त्यावर 4 ऑप्शन द्यायचं किंवा 2-3 द्यायचं. पण यावेळेस काय केलंय, मॅच द पेअर मध्ये त्यांनी काय केलेलं आहे विचारलेले, पण जो मेन आहे वर्ड ऑफन कन्फ्युज तो तर तिथंच आहे. मग आता बघा की पहिला वर्ड आहे कोल्युजन आणि दुसरा आहे कोलिजन. आता याच्यामध्ये फक्त स्पेलिंग मध्ये फरक बघा, इथं यू आहे, या ठिकाणी यू आहे आणि या ठिकाणी आय आहे, बरोबर. आता या आय वरून मला काय आठवतंय, इन्सिडेंट आठवतोय. काय आठवतंय, एक इन्सिडेंट आठवतोय. कोणता इन्सिडेंट आठवतोय तर माझा ऍक्सिडेंट झालेला इन्सिडेंट मला आठवतोय. मग इथं बघा दोन कार एकमेकांना कोलिजन झालेले आहेत. म्हणजे काय, धडक होणे, समोरासमोर टक्कर होणे, याला आपण काय म्हणतो कोलिजन. हा फिजिक्स मधला आहे. 2 ऑब्जेक्ट ज्यावेळेस कोलाइड होतात ते जे आहे त्यामधला हा कोलिजन म्हणजेच काय की टक्कर होणे किंवा धडक होणे. आणि कोल्युजन, आता इथं बघा हे जे ड्रॉइंग आहे, एक लेडीज आहे आणि हिला काय केलंय 2 पीस मध्ये सेपरेट केलेले आणि सेपरेट केल्यानंतर हा जो आहे तो काय म्हणतोय की माय लिप्स आर सील्ड. म्हणजे काय की आता एक गोष्ट सांगा की ती जी लेडीज आहे हिचे 2 तुकडे पॉसिबल आहे का, नाहीये. पण त्यासाठी काहीतरी सिक्रेट असेल का नाही. आता ही सेपरेट दिसते आपल्याला इथं, तर याच्या मागे काहीतरी सिक्रेट असणार आहे आणि ते जे सिक्रेट आहे ते म्हणजेच काय तर कोल्युजन. म्हणून कोल्युजन म्हणलं की सिक्रेट आणि कोलिजन म्हणलं की काय असणार आहे तर आपलं धडक होणे किंवा टक्कर होणे. ठीक आहे, चलो नेक्स्ट वर्ड. आता कमांड वर्स कमेंड. इथं पण फक्त बघा ए चा फरक आहे आणि इथं काय आहे ई चा फरक आहे. आता बघा कमांड, कमांड म्हणजे आपल्याला माहिती आहे की ऑर्डर, बरोबर. की आपण ऑर्डर देतो कुणाला पण, गिव्ह मी वॉटर किंवा विल यू कीप क्वाइट. हे काय झालं, एक ऑर्डरचा टाइपच झाला. इथं या ड्रॉइंग मध्ये बघा की हा जो मुलगा आहे तो जो डॉग आहे त्याला काय करतोय, जम्प, रन, कॅच या टाइपच्या ऑर्डर देतोय आणि म्हणून कमांड करतोय. आणि म्हणून कमांड म्हणजेच काय ऑर्डर. बट इन केस ऑफ कमेंड, कमेंड आलेला आहे इथं ई, कमेंड. आता कमेंड म्हणजे काय की एक फिमेल दाखवली आणि सर्वजण असे थंब दाखवत आहेत. म्हणजेच काय की अट्रॅक्ट होणे. काय होणे, अट्रॅक्ट. कमेंड म्हणजे काय, अट्रॅक्ट. म्हणजे बघा कमांड म्हणजे ऑर्डर हा आपल्याला माहिती होता, हा कॉमन आहे. पण कमेंड म्हणजे काय, अट्रॅक्ट होणे, आकर्षित होणे किंवा एखाद्याची प्रशंसा करणे. चलो आगे. फ्रेजल वर्ब आहे, राज्यसेवा 2022 लाच विचारलेला फ्रेजल वर्ब आहे की पास अवे. आता आपण न्यूजपेपर मध्ये खूप वेळा ऐकलेलं आहे की डॅड डॅश इज का पास्ट अवे बाय कॅन्सर. म्हणजे पास अवे म्हणजे काय आहे तर मृत्यू होणे, डेड होणे. म्हणून पास अवे याचा मिनिंग काय आहे तर डेड. आता इथं बघा, इथं याच्यामध्ये डेड बॉडी घेऊन चाललेले ते, यावरून काय आहे तर पास अवे. आता दुसरा काय आहे पास्ट ओव्हर. आता पास्ट ओव्हर मध्ये या इमेज मध्ये जर बघितलं तर काय झालं की ती जी मुलगी आहे ती काय करते, एक प्रेयर करते आणि 2 जण बाकीचे साईडने बडबड करतायत, काहीतरी इन्फॉर्मेशन देत आहेत, पण तिच्यावरती कोणताही इफेक्ट नाहीये. म्हणजेच काय आहे की हे जे काय बोलता येतं ऑल दॅट थिंग्स आर पास अवे, पास ओव्हर. पास ओव्हर म्हणजे काय की इग्नोर करणे. काय करणे, इग्नोर. आणि आपल्याला माहिती आहे इग्नोरन्स इज अ ब्लिस ऑफ लव्ह.
म्हणजे इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करणे, आणि म्हणून पास ओव्हर म्हणजेच काय, इग्नोर, यालाच आपण म्हणणार आहोत दुर्लक्ष करणे. ओके, दुर्लक्ष करणे. चलो नेक्स्ट आता बघा पास्ट ऑफ आणि पास्ट ऑन. आता बघा पास्ट ऑफ म्हणजे काय की समथिंग हॅपन, म्हणजे काहीतरी घडणे, याला आपण काय म्हणायचं, पास्ट ऑफ. म्हणजेच काय की तुमची बघा प्रिलियमची एक्झाम झालेली आहे म्हणजे काय, किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेले, मग काय, आय पास्ट ऑफ माय ग्रॅज्युएशन एक्झामिनेशन, किंवा आय पास्ट ऑफ प्रिलियम एक्झाम. म्हणजेच काय की ती जी एक्झाम आहे किंवा प्रिलिमिनरी एक्झाम पास्ट ऑफ म्हणजे काय, प्रिलियमची एक्झाम होऊन गेलेली आहे, म्हणून पास्ट ऑफ म्हणजे काय, होऊन जाणे किंवा घडून गेलेले. पास्ट ऑफ म्हणजेच काय, घडून गेलेले. आता बघा पास ऑन हे तर आपल्याला माहिती आहे डेली लाईफ मध्ये, विल यू पास मी वॉटर, ए ग्लास ऑफ वॉटर. म्हणजे पास करणे म्हणजे काय की एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी देणे. इथं बघा हा जो मुलगा आहे तो काय करतोय, त्या मुलीला एक पेपर पास करतोय, म्हणजे काय, ही इज पास ऑन ए पेपर टू अ गर्ल. म्हणजे तो काय करतो, त्या मुलीला पेपर पास ऑन करतोय. पास ऑन म्हणजे काय करणे, एका ठिकाणा एकीकडून दुसरीकडे देणे, म्हणजे एकीकडून दुसरीकडे देणे, हा असा काय याचा मिनिंग आहे. चलो नेक्स्ट. आता राज्यसेवा 2022 च होतं, इडियम्स अँड फ्रेजेस वरती क्वेश्चन विचारला होता. आणि बघा पॅटर्न कसा केला होता की त्यांनी एक सेंटेन्स दिलं होतं आणि त्यामध्ये ती जी इडियम्स आहे तिला अंडरलाईन केलं होतं आणि त्याचं मिनिंग विचारलं होतं. मग काय, द फेमस इंडस्ट्रियलिस्ट स्पेंड टाइम प्लेइंग कॅट अँड माऊस विथ द टॅक्स ऑथॉरिटीज. आता फेमस इंडस्ट्रियलिस्ट आहे आणि तो काय करतोय की टॅक्स ऑथॉरिटीज जे आहेत त्यांच्या बरोबर कॅट अँड माऊस खेळतोय. मग आता इथं बघा एक इमेज दाखवलेली आहे की इथं बघा याने काय केलेलं आहे की हा असा गेलेला आहे आणि असं दाखवलंय की मी तुला भेटायला आलोय, पण त्याच्या पाठीमागं काय आहे रे, एक गन आहे. म्हणजेच काय की हा काय करतोय, फक्त प्रिटेंड करतोय किंवा डिसीव्ह करतोय. म्हणून कॅट अँड माऊस, कॅट अँड माऊस, कॅट अँड माऊस याचा मिनिंग काय, टू डिसीव्ह. डिसीव्ह म्हणजेच काय, फसवणे, ढोंग करणे, ढोंग करणे. बरोबर, आपण नाही का, आपण 10-10, 15-15 तास अभ्यास करण्याचं ढोंग करतो, पण रिअल मध्ये तेवढा अभ्यास करतो का, नाही. खूप मोठी लायब्ररी, खूप क्लासेस, याचं काय करतो आपण, कॅट अँड माऊसचा प्ले खेळत असतो ऍक्च्युली आपल्या लाईफ बरोबर. पण आयोगाचं वरून लक्ष असतं, त्यांनी टिपलेलं असतं आज 10 तास टाइमपास, ये परीक्षेला पाहतोच तुझ्याकडं. मग ह्या पद्धतीनं चलो आगे. राज्यसेवा 2022 आहे हा. डू नॉट पिक अप क्वारल अदरवाइज यू विल हॅव टू ऍक्सेप्ट ह्युमिलेशन. आता टू ऍक्सेप्ट ह्युमिलेशन, आता टू ऍक्सेप्ट ह्युमिलेशन म्हणजे काय, तर टू ऍक्सेप्ट ह्युमिलेशन बघा ह्याच्यामध्ये काय आहे की ही समजा ही जी बॉस आहे आणि ती काय करते, हिच्यावरती रागावलेली आहे. हिचा चेहरा पण बघा एकदम कसा मायूस झालेला आहे, म्हणजे ही रागावलेली आहे. म्हणजेच काय आहे की हिने काय केलेलं आहे की कामामध्ये काहीतरी चूक केलेली आहे आणि त्यामुळे तिला काय ऍक्सेप्ट करावं लागतं, ह्युमिलेशन. आणि म्हणून टू ऍक्सेप्ट ह्युमिलेशन याचा मिनिंग काय आहे, तर टू ईट ए डर्ट, टू ईट ए डर्ट, टू ईट ए डर्ट म्हणजेच काय, ऍक्सेप्ट ह्युमिलेशन. आणि याचा अर्थ काय आहे की अपमान सहन करावा लागणे, अपमान सहन करावा लागणे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. पुढे बघा कंबाईन बी 2020 ला 11 सप्टेंबरला झालेली. हिज फादर इज अन ऑन्कोलॉजिस्ट. आता ऑन्कोलॉजिस्ट म्हणजे काय माहिती बघा. आता ऑन्कोलॉजिस्ट म्हणजे काय की बघा खूप सारे डॉक्टर असतील, समजा किडनीचा जर डॉक्टर असेल तर त्याला आपण नेफ्रोलॉजिस्ट म्हणतो, राईट. ब्रेनचा जो एक्सपर्ट आहे त्याला आपण न्यूरोलॉजिस्ट असं म्हणतो. हार्टचा जो एक्सपर्ट आहे त्याला कार्डिओलॉजिस्ट म्हणतो. का, कारण कार्डियक मसल असतात हार्टच्या अराउंड आणि त्यामुळे आपण त्यांना कार्डिओलॉजिस्ट म्हणतो. किडनी मधला जो बेसिक युनिट आहे नेफ्रॉन, त्यामुळे किडनीचा स्टडी करणाऱ्याला आपण नेफ्रोलॉजिस्ट म्हणतो. आणि ब्रेनशी कनेक्टेड कोणता पॉइंट आहे, तर तो आहे न्यूरॉन, आणि त्यामुळं आपण त्यांना काय म्हणतो, न्यूरोलॉजिस्ट. आणि आपल्या बॉडीमध्ये ज्या ट्यूमर येतात, ऍक्च्युली ट्यूमर 2 टाईपच्या, मॅलिंगन आणि बेनिंगन. तर ज्या ट्यूमरचा स्टडी करणारा जो असतो ना
तो असतो ऑन्कोलॉजिस्ट. म्हणजे कॅन्सरचे हॉस्पिटल असतील तिथले जे डॉक्टर होतं ते बघा ऑन्कोलॉजिस्ट असतात, बरोबर. म्हणून ऑन्कोलॉजिस्ट म्हणजे काय की वन हू स्टडीज ट्युमर्स इन द बॉडी. म्हणजे बॉडीमध्ये काय कोणत्या प्रकारच्या ट्युमर्स आहेत, या ट्युमर्स म्हणजेच काय गाठी, आपल्या शरीरामध्ये ज्या गाठी येतात या गाठींचा स्टडी करणारा कोण असतो, ऑन्कोलॉजिस्ट. चलो नेक्स्ट आहे राज्यसेवा 2021 ला विचारलेला आहे, अ पर्सन हु फेल्स द परफॉर्मन्स ऑफ हिज ड्युटी ऑर कमिट अँड ऑफेन्स. म्हणजे काय की असा व्यक्ती जो आपली जी ड्युटी आहे ती करत नाहीये आणि उलट काय करतोय की ऑफेन्स करतोय, म्हणजे क्राईम करतोय काहीतरी. मग त्याला आपण काय म्हणणार, तर बघा ऑप्शन मध्ये काय आहे, तर डेरेलिक्ट, डेलिंक्वेंट, कल्प्रिट आणि डिलेटंट, बरोबर. आता खरं तर राज्यसेवेला 2021 ला हा एकदम वेगळा न्यू वोकॅब होता, कारण ही रिपीट वगैरे कधी नव्हती आणि हा वर्ड पण आहे ना खूप वेगळा आहे. आता बघा, तर याचं जे आन्सर आहे, अ पर्सन हु फेल्स द परफॉर्मन्स ऑफ हिज ड्युटी ऑर कमिट्स अन ऑफेन्स. तुम्हाला एक गब्बर इज बॅक मधला तो व्हिडिओ आहे आणि तो जो व्हिडिओ आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जो कलेक्टरला तो ज्यावेळेस पकडतो आणि त्यावेळेस म्हणतो की तू एवढे क्राईम केले आणि त्याला काय करतो तर तो फाशीवरती लटकवतो, बरोबर. मग तो जो पर्सन आहे तो म्हणजेच कोण आहे, तर आपला डेलिंक्वेंट आहे. कोण आहे, डेलिंक्वेंट. आता हा ज्या वेळेस क्वेश्चन विचारला होता आयोगाने त्यावेळेस आयोगाकडून एन द्यायचा राहिला होता बरं का. आणि मग डेलिंक्वेंट म्हणजे काय की जो व्यक्ती आपले कर्तव्य पार पाडत नाही, आपले कर्तव्य न करता गुन्हा करतो त्याला आपण काय म्हणायचं, डेलिंक्वेंट. म्हणजे तो जो कलेक्टर आहे तो काय डेलिंक्वेंट आहे. मोस्ट ऑफ द गव्हर्नमेंट ऑफिशियल्स आर डेलिंक्वेंट. त्याचं कारण काय की पहिली गोष्ट ते काय येतं तर डेरेलिक्ट पण येतं आणि डेलिंक्वेंट पण येतं. आता डेरेलिक्ट म्हणजे काय की आपल्याला माहिती आहे, समजा आपल्याला जर का उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल तर 5-5, 10-10 दिवस थांबावं लागतं किंवा 3 दिवस 5 दिवस. मग का, बिकॉज गव्हर्नमेंट ऑल नाही म्हणू शकत आपण, पण खूप सारे गव्हर्नमेंट ऑफिशियल जे आहेत ते काय येतं डेरेलिक्ट येतं. डेरेलिक्ट मग इथं हा जो वर्ड आला होता डेरेलिक्ट जो पाहिला इकडे मी सेपरेट दिलेला आहे, तर डेरेलिक्ट म्हणजे काय, निग्लिजेंट इन परफॉर्मिंग ए ड्युटी, म्हणजे कामात दिरंगाई करणारा. आता कामात दिरंगाई करणारा म्हणजे काय, तर हा काय करतो, कामामध्ये दिरंगाई करतो. आता कामामध्ये दिरंगाई करतो म्हणजेच काय करतो तो, तर खूप जास्त वेळ लावणं, त्यालाच काय म्हणतो आपण कामात दिरंगाई करणे. हे मुन्नाबाई MBBS मला वाटतं लगेच मुन्नाबाई मधला हा सीन आहे. यामध्ये बघा तो जो मास्टर जी आहे तो याच्याकडे पेन्शनचे पैसे मागायला आलता आणि त्यावेळेस तो सांगतो की हा धर गॉगल, माझा वॉलेट धर, माझे कपडे धर आणि तुझे जे काय ब्राईब घ्यायची तुला त्याचे पैसे तू याच्यामधून कट करून घे. आणि शेवटी तो काय करतो, फायनली साईन करतो. म्हणजेच हा जो गव्हर्नमेंट ऑफिशियल आहे हा कसा आहे, डेरेलिक्ट आहे. कळालं. मग लगेच मुन्नाबाई डेरेलिक्ट आणि गब्बर इज बॅक मधला डेलिंक्वेंट. तो जो कलेक्टर आहे तो कसा होता, डेलिंक्वेंट. ओके, डेरेलिक्ट आणि डेलिंक्वेंट क्लिअर आहे. चलो आगे, राज्यसेवा 2021 लाच विचारलाय जिनिओलॉजी. आता जिनिओलॉजी म्हणजे माहिती बघा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची तिथे काय दिलेली आहे, तर जिनिओलॉजी दिलेली आहे, म्हणजे पूर्ण वंशावळ दिलेली आहे, बरोबर. मग ही काय, तर बाबाजी राजे भोसले आहेत, त्यांना मग 2 पुत्र होते, मालोजी राजे, विठोजी राजे, आणि याच्या पुढं शिवाजी महाराजांची टोटल वंशावळ, आणि यालाच आपण काय म्हणतो, जिनिओलॉजी. ठीक आहे, म्हणजेच काय की आपण आपले वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा, हे बरोबर, हे टोटल याला आपण काय म्हणणार, जिनिओलॉजी. ओके, मग ही झाली जिनिओलॉजी. मग जिनिओलॉजीचा मिनिंग काय, द स्टडी ऑफ अर्थ सरफेस. नाही, आता द स्टडी ऑफ अर्थ सरफेस जो आहे ना याला काय म्हणायचं, इथं बघा हा अर्थचा सरफेस आहे, इथं ऍटमॉस्फिअर, क्रस्ट वगैरे नावं दिलेली आहेत, पण हा जो अर्थचा सरफेस आहे याचा जो स्टडी असतो याला म्हणलं जातं जिओलॉजी. काय म्हणलं जातं, जिओलॉजी. आणि इथं वर्ड काय विचारलाय, जिनिओलॉजी. मग काही जण जे स्पीड मध्ये वाचतील किंवा व्यवस्थित लक्ष नाही दिलं तर तिथं त्यांचं आन्सर चुकू शकतं. नेक्स्ट दिलेलं द स्टडी ऑफ पर्सन जीनियस, तसा काही संबंध नाहीये. त्यानंतर अकाउंट ऑफ ए पर्सन
पर्सन डिसेंड फ्रॉम हिज अँसेस्टर. आता डिसेंड फ्रॉम हिज अँसेस्टर म्हणजेच काय रे, तर वंशावळ म्हणजे पूर्वजांपासून आतापर्यंत, आणि त्याला आपण काय म्हणतो, जिनिओलॉजी. द स्टडी ऑफ द अर्थ इनर पार्ट. आता इनर पार्टचा स्टडी जो आहे तो पण जिओलॉजी मध्येच येतो. ठीक आहे. मग आता चला नेक्स्ट, ॲम्बिडेक्स्ट्रस. आता ॲम्बिडेक्स्ट्रस म्हणलं की मी ज्या वेळेस 3 इडियट्स पाहतो त्यावेळेस मला तो सीन आठवतो. व्हायरस आहे, 2 हाताने लिहायचा. मग तो कसा आहे, ॲम्बिडेक्स्ट्रस. आता ॲम्बिडेक्स्ट्रस म्हणजे काय की दोन्ही पण हाताने काम करणारा, त्याला म्हणायचं ॲम्बिडेक्स्ट्रस. आपला व्हायरस भाऊ लक्षात ठेवायचे. हे वीरू सहस्रबुद्धे 3 इडियट्स सर्वांनी पाहिजे असेल. हे बघा दोन्ही हाताने तो लिहितोय. आणि म्हणून काय की एबल टू यूज बोथ द हँड इक्वली वेल, म्हणजे दोन्ही हातांचा सहज वापर करणारा एकदम इझिली. वीरू सहस्रबुद्धे आपल्याला माहिती आहे, हे असं लिहायचा. मला पॉसिबल नाहीये, पण तो व्हायरस लिहायचा. आणि दॅट इज वाय ही इज ॲम्बिडेक्स्ट्रस. आणि मी ॲम्बिडेक्स्ट्रस नाहीये, कारण मी फक्त एकच हँड यूज करतो. बट व्हायरस ॲम्बिडेक्स्ट्रस आहे. चलो नेक्स्ट, पॉलिगॅमी. आता बघा हा जो पॉलिगॅमी आहे याचं मिनिंग जर समजून घेतलं, पॉलिगॅमी. आता पॉली म्हणजे काय रे, पॉली म्हणजे अनेक. काय अनेक. आता हा सायन्स मधला वर्ड आहे का, कसं बघा, सायन्स मध्ये जर का एकच गोष्ट असेल तर त्याला आपण म्हणायचं मोनो. जर का 2 वस्तू असतील तर त्याला म्हणायचं डाय. काय म्हणायचं, डाय किंवा बाय म्हणायचं. 3 जर असतील तर त्याला आपण म्हणायचं ट्राय. आणि जर 4 म्हणजे किंवा 2 पेक्षा जास्त असतील, मोर दॅन 2, तर किंवा 1 पेक्षा जास्त म्हणूया, तर त्याला काय म्हणायचं, पॉली. काय म्हणायचं, पॉली. म्हणजे थोडक्यात काय, पॉली म्हणजे काय, अनेक. आणि आता गॅमी, गॅमी इज रिलेटेड टू द गॅमेट्स. मग मेल गॅमेट्स अँड फिमेल गॅमेट. आणि म्हणून पॉलिगॅमी म्हणजे मोर दॅन 1 और मोर गॅमेट्स. मोर गॅमेट म्हणजे पॉलिगॅमी. आणि पॉलिगॅमी म्हणजेच काय तर अनेक बायका असलेला. इथं बघा हा माणूस आहे आणि याला 4 बायका. का नशिबाने नाही का, 4 बायका म्हणजे जोक नाही, एकच मिळत नाहीये, आहे का नाही. आणि हा 4 बायका हँडल कशा करतो देव जाणे. पण आता हा जो आहे हा काय रे, पॉलिगॅमी आहे. काय पॉलिगॅमी. का, कारण याला वाईव्स कितीचा, 4चा. म्हणून काय, कस्टम इन विच 1 मॅन हॅज मेनी वाईव्स, त्याला आपण म्हणतो बहुपत्नीत्व. ठीक आहे. पूर्वीच्या काळामध्ये असायचं, पाटील सावकार लोक यांना 2-2, 4-4 बायका असायच्या. आताच्या काळात एकच भेटत नाही. पुढचं बघू, ऍड्रॉइटनेस. आता ऍड्रॉइटनेस बघा, ऍड्रॉइटनेस मध्ये काय की हा जो एक मॅजिशियन आहे तो काय करतोय की ऍपल्स किंवा बघा आपण युट्यूबला, इन्स्टा रीलला खूप सारे पाहतो की वेगवेगळं स्किल असतं. आता माझ्याकडे टीचिंग हे स्किल आहे, म्हणजे काय ऍड्रॉइटनेस आहे. टीचिंग हे माझ्यासाठी काय, ऍड्रॉइटनेस. ऍड्रॉइटनेस म्हणजे काय, कौशल्य किंवा चातुर्य. मग स्किल, क्लेवरनेस म्हणजेच काय, ऍड्रॉइटनेस. हा लगेच इमेज आठवले पाहिजे. चलो नेक्स्ट, कंबाईन बी 2019 ला विचारलेला आहे. फ्लॅबरगास्टेड. आता फ्लॅबरगास्टेड याचा मिनिंग काय की टोटली न्यू वर्ड आहे हा. जो ऍड्रॉइटनेस आहे हा रिपीट आहे, म्हणजे तो समजा रेग्युलर लँग्वेज मध्ये यूज केला जातो. पण फ्लॅबरगास्टेड हा वर्ड कुठंच यूज केला जात नाही, म्हणजे मोस्टली इंडियन लोक तरी यूज करत नाही. आता फ्लॅबरगास्टेड याचं मिनिंग काय तर फील्ड विथ शॉक, फील्ड विथ वंडर, म्हणजे चकित होणे किंवा यालाच आपण काय म्हणतो आश्चर्यचकित होणे. आश्चर्यचकित होणे. आता आश्चर्यचकित होणे म्हणजे बघा की ही जी मुलगी आहे हिने हिच्या कानामध्ये काहीतरी सिक्रेट सांगितलंय आणि ती ऍस्टॉनिश झालेली आहे. ऍस्टॉनिश म्हणजे काय, वंडर झालेली आहे, ऍस्टॉनिश झालेली आहे म्हणजे आश्चर्यचकित झालेली. हा पण बघा काहीतरी मॅच आहे. हिने बघितलं होतं की 90 वरती 9 विकेट होत्या आणि 300 रन जिंकायला लागत होते. येऊन बघतो टीव्ही तर मॅच जिंकलेली. म्हणजे काय की शॉक किंवा चकित होणे, आणि म्हणून हा चकित झालेला आहे. प्रिलियम पास झालं का मला वाटतं, याला होप्स नसताना प्रिलियम क्वालिफाय झाला वाटतं. त्यामुळे तो काय झालेला आहे, आश्चर्यचकित झालेला आहे. आणि तो काय झालेला आहे, फ्लॅबरगास्टेड. काय आलं का मग, फ्लॅबरगास्टेड म्हणजेच काय, आश्चर्यचकित होणे. चलो नेक्स्ट, कंबाईन सी 2019 ला विचारलंय रॉंग. आता रॉंग म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण डेली लाईफ मध्ये बोलतो की तू काय रॉंग बोलतो, इट इज रॉंग आन्सर. म्हणजे काय, चुकीचं, दॅट इज चुकीचं आहे, फॉल्स आहे, इनकरेक्ट आहे, अनट्रू आहे, याला आपण काय म्हणतो रॉंग. चलो नेक्स्ट,
आता मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे काय आहे की आपल्याला बघा पूर्वीच्या काळामध्ये खूप सारे असे शिलालेख वगैरे दगडावरती वगैरे लिहिलेले हस्तलिखित म्हणजे दगडावरती ते हाताने लिहायचे. अजिंठा वेरूळ ज्या केव्ज आहेत यांना जर का तुम्ही व्हिजिट केलं तर तिथं खूप सारे मॅन्युस्क्रिप्ट आहेत. किंवा आपला रायगड आहे, त्यानंतर आपले महाराजांच्या कोणत्याही किल्ल्याला तुम्ही जर का भेट दिलं तर तिथे काही मॅन्युस्क्रिप्ट होतं म्हणजे हाताने दगडावरती कोरलेले आहेत आणि त्यांना आपण काय म्हणणार हस्तलिखित किंवा मॅन्युस्क्रिप्ट. इथं महाराजांची एक मॅन्युस्क्रिप्ट दिलेली आहे. तर त्या वेळेची जे काय असेल त्या रायटिंग मध्ये ही काय मॅन्युस्क्रिप्ट आहे. म्हणून काय हँड रिटन डॉक्युमेंट, हस्तलिखित प्रत, त्याला आपण काय म्हणायचं मॅन्युस्क्रिप्ट. आता पूर्वीच्या काळामध्ये काय करायचे दगडावरती किंवा तांब्यावरती ते काय करायचे हाताने लिहायचे आणि त्याला काय म्हणायचं आपण मग मॅन्युस्क्रिप्ट. पुढे असेटिझम. आता असेटिझम म्हणजे काय की इथे गौतम बुद्ध आहेत आणि हे गौतम बुद्ध जे आहेत ज्या वेळेस ते तपश्चर्या करण्यासाठी गेले होते आणि शेवटी फायनली त्यांना काय झालं होतं एक नॉलेज प्राप्त झालं होतं. ती कंडिशन म्हणजे काय असेटिझम म्हणजेच काय त्याला आपण वैराग्य असं म्हणतो. म्हणून काय की वैराग्य किंवा विरक्ती म्हणजे असेटिझम. डिवोशन टू अ लोनली अँड ऑस्टियर लाईफ. बरोबर म्हणजे डिवोशन टू लोनली अँड ऑस्टियर लाईफ म्हणजेच काय वैराग्य किंवा विरक्ती. मग आपले जे साधू संत आहेत हे जे तपस्या एकटे राहून तपस्या करायचे दॅट इज नथिंग बट असेटिझम. बरोबर चलो असेटिझम क्लिअर आहे. आता मिझोगायनिस्ट. आता सलमान सरांचा इथं फोटो दिलेला आहे, ऍक्च्युली लक्षात राहण्यासाठी सांगितलेलं आहे. याचा मिनिंग आणि सलमान सरांचा काही संबंध नाही. काय दिलंय मिझोगायनिस्ट. मिझोगायनिस्टचं काय द हॅट्रेड ऑफ मॅरेज म्हणजे विवाहाबद्दलचा तिरस्कार. की आता तसं नाहीये त्यांचं काय असेल ते असेल पण लग्नाचा तिरस्कार किंवा लग्न या गोष्टीचा राग येणे म्हणजेच काय मिझोगायनिस्ट. आणि मिझोगायनिस्ट मग काय मिझोगायनिस्टचं मिनिंग काय हॅट्रेड ऑफ मॅरेज. बरोबर आहे. आणि मग सलमान सर आठवले तरी समजून घ्यायचं की ते काय येतं मिझोगायनिस्ट होतं. ओके मिझो म्हणा किंवा मिसो दोन्हींचं प्रोनाउन्सिएशन सेम आहे. मिझोगायनिस्ट केलं मग विवाहाबद्दलचा तिरस्कार. चलो नेक्स्ट. आता बॅलड. आता बॅलड म्हणजे काय की इथं बघा की एक हा आहे पोवाडा आहे. शिवाजीराजे भोसले मूवी पाहितला असेल त्यामध्ये भरत जाधव जे आहेत त्यांनी काय केलेलं आहे पोवाडा शिवाजी महाराजांवरती असा वाघिणीचा तो छावा. हा जो पोवाडा आहे पोवाडा म्हणजेच काय बॅलड. आणि म्हणून बॅलड म्हणजे काय अ सॉन्ग टेलिंग अ पॉप्युलर स्टोरी ऑर ए रोमॅन्टिक ऑर ए सेंटिमेंटल सॉन्ग त्यालाच आपण काय म्हणतो पोवाडा. म्हणजे त्या पोवाड्यामध्ये टोटल डिस्क्रिप्शन आहे की महाराजांनी अफजल खानाचा कोथळा कसा बाहेर काढला याबद्दल आणि प्लॅनिंग कसं केलं याबद्दल एकदम ट्रू स्टोरी बद्दल एक्सप्लेन केलेलं आहे एका सॉन्ग मध्ये आणि त्यालाच आपण काय म्हणतो बॅलड. बॅलड म्हणजेच काय पोवाडा. ठीक आहे. आणि पोवाडे ऐकायला खूप छान असतात. आता इलेजी. आता इलेजी म्हणजे काय असतं की तुम्ही हा पाहिलेला आहे मूवी. कोणता मूवी तर एक मूवी आहे त्याचं नाव आहे ॲव्हेंजर एंड गेम. ठीक आहे. ॲव्हेंजर एंड गेम मध्ये आपल्याला माहिती आहे आयर्न मॅन म्हणजे आपला टोनी स्टार्क मरतो आणि तो मेल्यानंतर हा जो आहे हा त्याच्या फुनरलला ऍक्च्युली हा त्याच्या फुनरलला हे जे काही दाखवलेलं आहे ना हे त्याच्या फुनरलला त्याचं जे आहे इथं जे बसवलेलं असतं त्याने आयर्न मॅनचं ते सर्किट म्हणूया आपण त्याला ते सोडून देतात आणि एक सॉन्ग त्याच्या पाठीमागे एक सॉन्ग चालतं. म्हणजे फुनरलच्या टायमिंगला म्हणजे अंत्यविधीच्या वेळेला जे गाणं म्हणतात ना ते गाणं म्हणजे इलेजी. म्हणून काय अ फुनरल सॉन्ग ऑर ए लॅमेंट फॉर द डेड. शोकगीत किंवा विलापी म्हणजे एखादा व्यक्ती मेल्यानंतर त्याच्या अंत्यविधीच्या वेळेला जे गाणं म्हणतात ना त्याला म्हणायचं इलेजी. आता लक्षात कसं ठेवायचं ई म्हणजे काय एंडिंगला माणसाची लाईफ एंड होती त्यावेळेस जे गाणं म्हणलं जातं ना त्याला म्हणायचं इलेजी. ओके चलो नेक्स्ट. ओड ए पोएम ऍड्रेस टू अ पर्सन ऑर ए थिंग. ओड म्हणजे काय एखाद्या व्यक्तीच्या स्मरणार्थ रचलेली कविता. आता आपण बघा खूप सारे पोएट्स आहेत किंवा सिंगर्स आहेत ते म्हणतात दिस पोएम ऑर दिस सॉन्ग इज डेडिकेटेड टू माय फादर माय मदर माय गर्लफ्रेंड. ह्या पद्धतीने ते डेडिकेट करतात. मग आपण एखाद्या व्यक्तीच्या स्मरणार्थ ते गाणं जर गायलं
तर त्याला आपण काय म्हणायचं, ओड. समजलं? म्हणून ओड येणार आहे. आणि ओड म्हणजे काय, अ पोएम ऍड्रेस टू अ पर्सन ऑर थिंग, एखाद्या व्यक्तीच्या स्मरणार्थ रचलेली कविता. म्हणजे आपल्या ज्या लता दिदी आहेत यांनी खूप सारे, म्हणजेच तेंडुलकर आहेत किंवा शाहरुख खान आहे, यांच्यासाठी एक गाणं त्यांनी गायलं होतं. म्हणून ते काय, त्या ठिकाणी कोणता वर्ड यायला पाहिजे, ओड. ठीक आहे, ODE. पुढे आता ऍक्रोबॅट. ऍक्रोबॅट म्हणजे काय की लहानपणी बघा आपण डोंबाऱ्याचा खेळ बघितला असेल किंवा धूम मूवी मध्ये आमिर खान ज्या काही कसरती करतो, त्या धूम मूवी मध्ये आमिर खान कोण आहे, ऍक्रोबॅट आहे. ऍक्रोबॅट म्हणजे काय, डोंबाऱ्याचा खेळ करणारा किंवा डोंबारे किंवा कसरत करणारा, याला आपण काय म्हणतो, ऍक्रोबॅट. म्हणून अ रोप डान्सर. ऍक्रोबॅट म्हणजेच काय तर अ रोप डान्सर. मलंगानं पाहून घ्या. ऍक्रोबॅट रोप डान्सर म्हणजे काय की असे रोप असतात आणि त्याच्यावरती डान्स करणार आहे. मलंग गाण्यामध्ये बघा तुमची ती कन्सेप्ट क्लिअर होईल. आणि मग मलंग म्हणलं की लगेच तुम्हाला आठवलं पाहिजे ऍक्रोबॅट. आठवल? ठीक आहे, चलो नेक्स्ट. आता फ्रॅट्रीसाइड. आता बघा फ्रॅट्रीसाइड हे वर्ड आहेत ना, खूप वेळा विचारलेत. राज्यसेवा 2018 आणि सरळ सेवाला पण खूप वेळा रिपीट झालेले. वरती बघा प्रत्येक ठिकाणी वरती पहा, राज्यसेवा 2018 एक्झामचं मी हेडिंग दिलेले, ते पण पाहत चला, म्हणजे तुम्हाला समजेल की हे वर्ड खूप IMP. आता फ्रॅट्रीसाइड म्हणजे द किलिंग ऑफ वन्स ब्रदर, बंधू हत्या. म्हणजे बघा की जो आपल्या स्वतःच्या भावाला मारतो त्याला काय म्हणायचं, फ्रॅट्रीसाइड. काय म्हणणार तर फ्रॅट्रीसाइड. आता आपण समजा याच्याशी सिमिलर वर्ड आहे मॅट्रीसाइड. मॅट्रीसाइड म्हणजे काय की द किलिंग ऑफ वन्स मदर, म्हणजे स्वतःच्या आईला किल करणारा, त्याला काय म्हणणार आपण, मॅट्रीसाइड. त्यानंतर पुढचा वर्ड आहे ह्याच्या बरोबरच पेरीसाइड. पेरीसाइड म्हणजे काय की जो किलिंग ऑफ पॅरेंट्स, किलिंग ऑफ पॅरेंट्स, किलिंग ऑफ पॅरेंट्स म्हणजे जे पॅरेंट्स आहेत यांना किल करणारा जो आहे त्याला आपण म्हणायचं पेरीसाइड. पेरी म्हणजेच पॅरेंट्स, मॅट्री म्हणजेच मदर आणि फ्रॅट्री म्हणजेच काय, ब्रदर. त्यावरून लक्षात ठेवायचं, इजी येते. चलो न्यूमिस्मॅटिक्स. आता न्यूमिस्मॅटिक्स म्हणलं की आपल्याला लगेच नाशिक आठवलं पाहिजे. आणि नाशिक मध्ये आपले नाणी वगैरे तयार करण्याचं, नाणी वगैरे तयार केले जातात. किंवा न्यूमिस्मॅटिक म्हणजे काय की तुम्ही प्रत्येक वस्तू संग्रहालयामध्ये कुठेही गेले तर बघा फार पूर्वीच्या काळापासून नाणी असतात. म्हणजे महाराजांच्या काळाच्या अगोदर पासूनची पण नाणे वस्तू संग्रहालयामध्ये असतात. आमच्या अहमदनगरमध्ये जे वस्तू संग्रहालय आहे त्यामध्ये खूप पूर्वीच्या काळापासूनचे नाणी आहेत. आणि ते जे आहे ना त्याला म्हणायचं न्यूमिस्मॅटिक्स. म्हणजेच काय, द स्टडी ऑफ कॉइन्स, नाण्यांचा अभ्यास म्हणजेच काय, न्यूमिस्मॅटिक्स. इथं वेगवेगळे नाणी मी त्यासाठी तुम्हाला लक्षात राहण्यासाठी दिलेले आहेत. पुढे व्हर्बॅटिम. आता व्हर्बॅटिमचं मिनिंग काय, रिपीटिंग द ऍक्च्युअल वर्ड एक्झॅक्टली, मूळ शब्दांचा किंवा समान शब्दांचा वापर. आता रिपीटिंग द ऍक्च्युअल वर्ड्स एक्झॅक्टली म्हणजे तेच वर्ड काय करायचे, रिपीट करायचे. सिमिलर वर्ड काय करायचे, रिपीट करायचे. त्याला आपण म्हणणार आहे तर व्हर्बॅटिम. काय म्हणणार आहे तर व्हर्बॅटिम. लक्षात राहील का, व्हर्बॅटिम. चलो आता इनविन्सिबल. याच्यासाठी लगेच हे लेक्चर संपलं की गाणं ऐका सियाचं, आय एम इनविन्सिबल. बरोबर, ते गाणं ऐकलं समजा तुम्ही, अनस्टॉपेबल. अनस्टॉपेबल सिया करा किंवा नुसतं अनस्टॉपेबल जरी टाकलं तरी तुम्हाला ते गाणं येईल. किंवा इन्स्टा रील्स तर पाहिजे असताना त्यामध्ये आय एम इनविन्सिबल. बरोबर आहे की नाही. इनविन्सिबल म्हणजे काय की मला कुणी हारू शकत नाही. आता याला मी कोणाचाच इमेज वगैरे दिलेला नाहीये, तर इथं आपलीच इमेज, आपण सर्वजण इनविन्सिबल. तर तुम्ही जेवढे काही लेक्चर पाहतायत ऑल ऑफ यू आर इनविन्सिबल. तुम्ही इनविन्सिबल. तुम्हाला कुणी हारवू शकत नाही. जर का तुमचं डिटर्मिनेशन असेल, तुम्ही जर का ठरवलं तर तुम्हाला वर्ल्ड मधली कोणतीही पॉवर हारवू शकत नाही. आणि दॅट इज वाय इथं इमेज नाहीये, इथं सर्व तुमचा फोटो आहे. कॉज तुम्ही सर्वजण काय तर इनविन्सिबल. ठीक आहे. इनविन्सिबल म्हणजे काय, टू स्ट्रॉंग टू बी डिफिटेड म्हणजे काय, अजिंक्य ज्याला कोणीही हरवू शकत नाही. ठीक आहे. आणि तो असणार आहे इनविन्सिबल. खूप वेळा विचारलेला आहे. हा पण विचारलेला कधी होता, राज्यसेवा 2018 सरळ सेवाला पण खूप वेळा विचारलेला आहे. आता पुढचा कुलिनरी. फॉरेस्ट 2018 कुलिनरी. आता कुलिनरी म्हणजे काय की बघा की आपण
कुलिनरी म्हणजे काय आहे की वेगवेगळ्या भाज्या त्या बनवायच्या कशा. इथं बघा, हा जो कुक आहे, ही जी कुक आहे ती काय करते की हे जे काय फूड पार्टिकल बनवले त्याच्यावरती काय करते, डिझाईन करते किंवा ते अरेंज करते. आणि म्हणून याला काय म्हणायचं, कनेक्टेड विथ कुकिंग म्हणजेच पाककला. ठीक आहे, म्हणजे स्वयंपाक करण्याची कला म्हणजे कुलिनरी. ठीक आहे, चलो नेक्स्ट आहे हेरेटिक. आता हेरेटिक म्हणजे काय की अ पर्सन हु इज गिल्टी ऑफ हेरेसी, बंडखोर किंवा पाखंडी. आता हेरेटिक म्हणजे काय तर बंडखोर किंवा पाखंडी म्हणजे काय की पर्सन हु इज गिल्टी ऑफ हेरेसी, बंडखोर किंवा पाखंडी. आता तुम्ही खूप वेळा आपल्या महाराष्ट्राच्या पॉलिटिक्स मध्ये आपण बघा तो एक वर्ड यूज करतो की बंडखोर आमदारांनी बंड केलं, बरोबर आहे. आणि मग तुम्हाला आठवत पण असेल तो डायलॉग, काय ती झाडी, काय तो डोंगर, काय ते हॉटेल, आठवत असेल तुम्हाला. तर एनिवे आपल्याला ती कन्सेप्ट सोडा, पण आपल्याला फक्त काय करायचं की लक्षात ठेवायचंय. मग काय की जेवढे काय आमदार होते ते बंडखोर होते, म्हणजेच काय हेरेटिक होते. काय होते, हेरेटिक. मग हेरेटिक म्हणजे काय, बंडखोर किंवा पाखंडी. आणि त्याला आपण काय म्हणतो, अ पर्सन हु इज गिल्टी ऑफ हेरेसी. अ पर्सन हु इज गिल्टी ऑफ हेरेसी म्हणजेच हेरेटिक. ते आमदार आठवण तुम्हाला आता, काय झाडी, काय डोंगर. ओके, म्हणजेच काय ते हेरेटिक होतं. आणि म्हणून काय परत एकदा सांगतो की अ पर्सन हु इज गिल्टी ऑफ हेरेसी, त्याला आपण हेरेटिक. आता फ्लॅम्बॉयंट म्हणजे काय की शोवी अँड कॉन्फिडेंट बिहेवियर, दिखाऊ व्यक्ती. आता हाच बघा, एखादी फिमेल आहे, तिने जर का कानातलं केलं तर ती बघा ही कंटिन्यू असे केस करत राहणार. म्हणजे काय, शोवी पर्सन. किंवा काहींना आहे ना आपल्या वस्तू दाखवण्याचा खूप हे असतो, शॉक असतो. काही जरी घेतलं तरी ते दिखाऊपणा करणार. म्हणजे 10 रुपये जरी असले तरी दिखाऊपणा असा करणार की याच्याकडे CR मध्ये अमाऊंट आहे. मग त्यांना आपण काय म्हणणार, शोवी पर्सन. ठीक आहे, आणि शोवी पर्सन बघा इथं या लेडीज दाखवल्या, 4 दाखवल्यात. आणि या काय करतायत तर लॉंग कोट्स घालून फिरतायत, म्हणजे थोडक्यात शोवी पर्सन. ठीक आहे, आपण पण शोवी आहेत. प्रिलियम जरी क्वालिफाय झालो तरी पण एक मित्र आहे, तर तो त्याची इंट्रोडक्शन करतानाच कसं बोलणार की नाव XYZ आणि PSI मेन्सला आता मी किंवा राज्यसेवा मेन्सला आता मी, त्यांना काय म्हणायचं, शोवी पर्सन. ओके, म्हणजे विचारलं नाही तरी पण सांगणार की नाही मी यंदा PSI मेन्सला आहे, 3 मेन्स दिल्यात बरं का, 5 मेन्स दिल्यात बरं का. आणि त्याला काय म्हणायचं, शोवी पर्सन. ठीक आहे, आणि म्हणून शोवी पर्सन म्हणजे काय की फ्लॅम्बॉयंट. काय, फ्लॅम्बॉयंट. आता हा शोवी राहील लक्षात, पण हे लक्षात राहिलं पाहिजे, फ्लॅम्बॉयंट. आता फ्लॅम्बॉयंट म्हणजेच काय, शोवी पर्सन. राहील लक्षात, फ्लॅम्बॉयंट, शोवी पर्सन. ठीक आहे, चलो कल्पेबल. आता कल्पेबल ह्याच्यापासूनच कल्प्रिट हा वर्ड बनलेला आहे. कल्पेबल आणि कल्प्रिट म्हणजे काय, गुन्हेगार. आणि म्हणून इथं कल्पेबल म्हणजे डिझर्विंग ब्लेम. आता हा बघा, याला पॅक केलेलं आहे टोटल, आणि सर्वजण बोलतायत तू असं केलं तसं केलं, म्हणजेच तो काय सजापात्र दोषी आहे. आणि तो काय, कल्पेबल. ही इज अ कल्प्रिट. बरोबर, तो काय तर गुन्हेगार आहे, कल्प्रिट आहे, सजा होण्याजोगा दोषी येतो. बरोबर, आणि म्हणून कल्पेबल येतं. म्हणजे बघा की आपण प्रिलियमचा अभ्यास व्यवस्थित केला नाही किंवा मेन्स मध्ये आपण रँक मध्ये आलो नाही. याचं रिझन काय असतं की आपला स्टडी कमी पडलेला आहे. बरोबर आहे का नाही. आणि आपण अभ्यास सोडून जर दुसऱ्या गोष्टी करत बसलो तर आपण काय तर आपला लाईफचा टाइम वेस्ट जाणार आहे. म्हणजे कल्पेबल आहोत. बरोबर, म्हणजे सजापात्र दोषी, समजून घ्या फक्त. चलो नेक्स्ट. आता अमेच्युअर म्हणजे काय, अमेच्युअर म्हणजे वन हू अंडरस्टेक द टास्क फॉर एन्जॉयमेंट अँड विदाउट बिईंग पेड फॉर, हौशी किंवा कलाप्रेमी. म्हणजे काही जण लोक काहींना गिटार वाजवण्याचा शौक असतो बघा, दॅट पर्सन्स आर अमेच्युअर. म्हणजे काय की फक्त हाऊस म्हणून काय करतात तर ते गिटार वाजवतात, काय प्रोफेशनल वगैरे त्यांचं काय मिनिंग नसतं की पुढे जाण्यासाठी वगैरे काय, फक्त एक इंटरेस्ट येतो त्यामुळे ते व्हायलिन गिटार वाजत असतात. कुणी क्रिकेट फुटबॉल एक हाऊस म्हणून खेळत असतात, किंवा कुणी बाईक घेतं की एक हाऊस होती माझी ही बाईक घेण्याची, म्हणून अमेच्युअर म्हणजेच हौसी. पुढं वेटरन. आता वेटरन म्हणजे काय, वन हू हॅज हॅड एक्सपिरियन्स इन द स्टेटेड ऍक्टिव्हिटी, जुनी जाणती अनुभवी व्यक्ती.
आता वेटरन म्हणजे काय की जे एक्सपिरियन्स पीपल होतं त्यांना आपण काय म्हणणार वेटरन. म्हणजे आपले बघा जे रतनलालजी टाटा आहेत, हे टाटाजी जे आहेत ते काय तर वेटरन आहेत, त्या इंडस्ट्री मधले एक जुनी जाणती व्यक्ती आहे ती. म्हणून वेटरन म्हणजे काय तर जुनी जाणती व्यक्ती, त्यालाच आपण काय म्हणणार वन हू हॅज हॅड एक्सपिरियन्स इन स्टेटेड ऍक्टिव्हिटी. त्यांना एक्सपिरियन्स होतं त्यांना आपण काय म्हणणार तर वेटरन. आता पॅनेसिया, आता हा वर्ड आहे ना आयोग असेल किंवा सरळ सेवा उतरूनच टाकलेला आहे, कंटिन्यू विचारला जातो हा वर्ड पॅनेसिया. आता पॅनेसिया म्हणजे काय असतं की पॅनेसिया इथे बघा एक पॅन आहे, इथं मेडिसिन दिलेलं आहे पॅनेसिया, पॅना आणि इकडे सिया असं दिलेलं आहे. आता इथं हे हार्टचं ड्राय, हे हार्ट आहे, हा टीथ आहे, हा ब्रेन आहे, हे आपलं स्टमक आहे, हे जे आहे आपले ते लंग्स आहेत, त्यानंतर हा जो पार्ट आहे तो काय तर हार्मोन्स होता. आता या सर्व गोष्टींवरती फक्त एवढी एकच टॅबलेट काय करते तर इम्पॅक्ट करते, किंवा या सर्व गोष्टींचा सोल्युशन कोण आहे, एवढी एकच टॅबलेट आहे. म्हणजेच पॅनेसिया, पॅनेसिया म्हणजे काय की सर्व आजारांवरती एकच उपाय. म्हणून आपण पॅनेसिया म्हणजेच रामबाण उपाय काय म्हणणार, रामबाण उपाय. म्हणजेच काय समथिंग दॅट विल पुट राईट ऑल ट्रबल्स. म्हणजे काहीतरी असं जे सर्व ट्रबलला काय करतं गायब करतं. फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट पोस्ट, आणि तुमच्यासाठी गव्हर्नमेंट पोस्ट इज ए पॅनेसिया. कॉज तुमचं लग्न होणार आहे, तुम्हाला समाजामध्ये इज्जत भेटणार आहे, तुमची लाईफ सेटल होणार आहे, तुमचं ड्रीम कम्प्लीट होणार आहे, तुमच्या आई वडिलांचे जे कष्ट त्या कष्टांना फळ भेटणार आहे. आणि या ऑल ट्रबल्स वरती जे तुम्हाला समाजात इज्जत नाहीये, लग्नासाठी मुलगी भेटत नाहीये, या सर्व ट्रबल्स वरती एकच उपाय तो म्हणजे गव्हर्नमेंट पोस्ट, आणि तो काय पॅनेसिया. ओके, म्हणून पॅनेसिया म्हणजे हा आपला. आता ऑस्ट्रॅसाइज, आता ऑस्ट्रॅसाइज म्हणजे काय की इथं बघा की ही एक मुलगी आहे आणि या तिघींचा ग्रुप आहे आणि हिला काय केलंय ग्रुप मध्ये हुसकून दिलेले ऑस्ट्रॅसाइज. किंवा आपले संत ज्ञानेश्वर आहेत, यांना काय केलं होतं तर त्या काळातील लोकांनी ऑस्ट्रॅसाइज केलं होतं. ऑस्ट्रॅसाइज म्हणजे काय की वाईट टाकणे किंवा बहिष्कार करणे. किंवा आपण बघा फ्रीडम फायटिंगच्या वेळेस आपण जे फॉरेन किंवा इंग्लंडचे जे कपडे वगैरे त्याच्यावरती काय करायचं बहिष्कार टाकायचो. म्हणून ऑस्ट्रॅसाइज म्हणजे काय तर टू स्टॉप ऍक्सेप्टिंग समवन ऍज अ मेंबर ऑफ द ग्रुप. बहिष्कार टाकणे म्हणजे आपण बघा ना की आपण डिस्कशन करतोय आणि एखादा व्यक्ती येतोय आणि तो खूप राजकारणाची गप्पा करतोय, आपण तो आला की डिस्कशन बंद करतो. म्हणजे इन शॉर्ट मध्ये त्याला बहिष्कार टाकतो, त्याला ऍक्सेप्ट करत नाही आपण, आणि म्हणून ऑस्ट्रॅसाइज. राईट लक्षात. चला नेक्स्ट. आता व्हर्बोज. आता व्हर्बोज मध्ये बघा इथं एक व्यक्ती दिलेला आहे आणि ब्ला 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 बोलतोय 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 आणि खूप सारा बोलतोय. म्हणजे एखादी गोष्ट आहे, हा पेन आहे हे सांगण्यासाठी तो सांगतोय की जो ब्लॅक कलरचा बनलेला आहे, ज्याने खूप पूर्ण जग निर्माण झालेलं आहे आणि जगाची ओळख ज्या गोष्टीमुळे आहे ती वस्तू म्हणजे पेन. आता यासाठी एवढ्या गोष्टी सांगायची गरज होती का? नाही, जस्ट पेन म्हणलं असतं तरी सफिशियंट होतं. पण व्हर्बोज म्हणजे काय पाल्हाळी तेल मीठ लावून सांगायचं. आपले हिंदी न्यूज चॅनल आणि मराठी न्यूज चॅनल बघा कोणतीही गोष्ट असं तेल मीठ लावून सांगते. ऑल दिस चॅनल्स आर व्हर्बोज म्हणजे पाल्हाळी, पांचट गप्पा मारणार, काही अर्थ नसणार आणि काही पण हेडिंग देणार, टुंग वाजवणार, एकदम बोगस. हिंदी चॅनल तर बघूच नका, एकदम थर्ड क्लास होता. ठीक आहे. मग व्हर्बोज म्हणजे काय वर्ड युजिंग मेनी वर्ड्स म्हणजे काय खूप सारे वर्ड, एक सिंपल गोष्ट सांगायची आणि त्यासाठी असा डिंडोरा पेटवणार की विषयच संपला. म्हणून व्हर्बोज. पुढे ऍग्रिकल्चर 2017ला विचारलाय व्हर्बल. आता व्हर्बल म्हणजे काय तर तोंडी सांगणे ऑफ वर्ब्स ऑर ओरली. मग हे बघा हे 4 जण जे गप्पा मारता येतं यांच्यामध्ये व्हर्बल कम्युनिकेशन चाललेलं आहे, बरोबर. आता मला व्हर्बल कम्युनिकेशन करायला कोणीच नाहीये, पुढं फक्त कॅमेरा येईल. पण ज्या वेळेस आपण फेस टू फेस येणार त्यावेळेस आपल्यामध्ये जे कम्युनिकेशन होईल ना दॅट कम्युनिकेशन असणार आहे व्हर्बल कम्युनिकेशन. ओके, म्हणून व्हर्बल. तर हे जे वर्ड होते नियर अबाउट मला वाटतं 37 to 40 वर्ड्स होते.
आणि याच पद्धतीने आपण संपूर्ण होकॅप काय करणार आहोत ते कव्हर करणार आहोत. आणि 47 वर्ड तुम्ही काय करायचे की हे जे वर्ड होतं ते नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे होतं. व्हिडिओ पॉज करायचा आहे, मागं घ्यायचा आहे, हे जे वर्ड्स होतं ते लिहून घ्यायचे होतं आणि व्यवस्थित लर्न करायची, ती इमेज वगैरे व्यवस्थित आठवायची. तर ठीक आहे, आजच्या होकॅपच्या लेसनमध्ये एवढंच. आता होकॅपच्या सेकंड लेसनमध्ये पण आपण प्रिव्हियस इयरचेच घेणार होतो. स्टार्टिंगला प्रिव्हियस इयरचे घेणार होतो आणि त्यानंतर आपण न्यू होकॅप घेणार होतो किंवा प्रिव्हियस इयरचे 3-4 लेक्चर झाल्यानंतर न्यू होकॅप आपण काय करणार होतो त्यामध्ये घेत चालणार होतो. थँक्यू.